राम राम रामकृष्ण हरी. कसे तुम्ही सगळे? आम्ही सगळे व्यवस्थित आहोत. आणि आपल्या वृद्धाश्रमाचं काम चालू झालेलं आहे. आणि काम चालू झालं आणि थोडंसं म्हणजे असं झालं की काळी माती जी आहे ती काळी माती जास्त लागलेली आहे 15-16 फुटावरती. आणि आपल्याला ते खाली घेऊन जावं लागलं. ते पोकलेन मागवायला लागलं आणि त्याच्याने आपण माती काढतोय. आता सध्याला खणतोय. सगळी माती काढून प्रॉपर चांगलं बांधकाम आपण करणार आहोत. व्यवस्थित खालीपासून वरीपर्यंत, म्हणजे अजिबात कामात त्या हलगर्जीपणा करणार नव्हतं. एकदम असं व्यवस्थित बांधकाम करायचे मला. खालचा पाया जो बेस आहे तो खूप असा मजबूत बनवायचा आहे, कारण आपण वरती खूप सारे लोक सगळं काही आहे आणि 5 मजलीचा आपलं प्लॅन आहे RCC. तर त्याच्यामुळं खालचा जो मेन पाया आहे तो खूप छान मला बेस मजबूत करायचा आहे. त्याच्यासाठी थोडासा खर्च पण वाढलेला आहे आणि सगळ्याच गोष्टी वाढल्यात. पण ठीक आहे, जो काही करतो परमेश्वर तो चांगल्यासाठी करतो आणि चांगलंच आहे म्हणायचं. खूप विचार करण्यापेक्षा आणि काहीतरी करत बसण्यापेक्षा ह्याच्यातून काहीतरी चांगलं होणार आहे म्हणूनच हे असं होतंय असं म्हणून गृहीत धरून चालायचं. आणि आपलं हे घर आपल्याला 1 वर्ष लागतं का 1.5 वर्ष लागतं, किती दिवस लागतं मला नाही माहिती. आता हे सगळ्यांच्या तुमच्या आशीर्वादाने मदतीने हे घर उभं राहणार आहे आणि होईल. बाप्पाची कृपा आहे, चिंतामणी माझ्याबरोबर आहे, आशीर्वाद आहेत सगळ्यांचे तुमचे, ह्या आजी लोकांचे. तर लवकर उभं राहील. हे बघा, एवढी काळी माती आपण काढलेली आहे आणि 15 ते 16 फूट खाली आपण घेतलं. आणि काल अख्खी दिवस इकडं ते पोकलेन चालू होतं. आज पण सकाळपासून चालू आहे 8 वाजल्यापासून. आणि हे पाणी साठले, तर हे पाणी पण आपल्याला एक मशीन लावायचे आणि त्यांनी हे पाण्याचा उपसा करायचा आहे. चौकोन आता आपल्याला जाळी लावूनच काम करावं लागणार आहे, कारण आजूबाजूच्या भिंती सगळ्या पडायला लागल्या. त्याचं ते काळी माती असल्यामुळे पडायला लागले, सगळं ढासाळायला लागले. तर अडचणी बऱ्याचशा आहेत आणि अडचणीमध्ये मार्ग पण आहे. पण पहिल्यांदाच असं वाटलं की थोडंसं खडक लागल आणि काम होईल, तर नाही. पूर्ण 2 गुंठ्याचं रान आपण 2 दिवस झाला आज पोकलेनने काढतोय. सगळं जाळ चिखल आता अजून काढायचं आहे माणसं लावून. आत्ता जेवढं ह्या गाडीने निघत पोकलेनने तेवढं काढणार आहे. आता परत तिकडची भिंत घासाळलेली आहे, तिथे दिसते का ते पूर्ण पडले, ते पूर्ण काढायचं आहे आणि उद्याच्याला पाणी उपसायचं आहे. तर असं सगळं काम चालू आहे आपलं, बांधकाम वगैरे. तर बघूया, बऱ्याचशा अडचणी येतील, बऱ्याचशा अडचणीवर मात करून पुढं जाऊ. पण आपल्या आजी लोकांसाठी आपण चांगलं. स्वयंपाक चालू आहे आणि काल जरा घर साफ करून घेतलेलं आहे. मी तिकडं होते. वैशू म्हटली ताई घर खूप घाण झालेलं आहे, म्हणून मी वरची घाण काढली. ठीक आहे म्हटलं, तिला जे करायचं ते करते. इकडं मांजराचा खाऊ वगैरे ठेवलेला आहे. आपल्या मांजराच्या खाऊसाठी नेहमी पैसे एक ताई पाठवतात, तर त्यांचा खाऊ असतो कंटिन्यू. बघा तिकडं खाली पोतं आहे त्यांच्या खाऊचं. आणि असा पडलाय राडा पसारा. पूजा वगैरे छान झालेली आहे, सगळं काही मस्त. आणि काम चालू आहे बाकीचं सगळं इकडं, नाही का. सुंदर आजी आहे इकडं. रामकृष्ण हरी. सुंदर आजी, काय करतेय तू? भेंडी कापते. कशी कापली भेंडी बघू? छान मस्त. तर खरंच हिला आणलं होतं तेव्हा काय करता येत होतं का? काहीच नव्हतं. आता कसं आहे? सगळं शरीर फुगलेलं होतं. आता कशी आहे तू? आता खूप चांगली आहे. ओके. हो, करू नको म्हणलं तरी ती बसत नाही. आई काम केलं ना हातपाय चांगले राहतात. हातपाय हालत नाही का? तेवढंच हातपाय हालतात ना. बरोबर. हा. आणि बघा हे लालू तिच्या जवळ बसला येऊन. कशाला बसला आजी जवळ येऊन? हे राणूची पिल्ले आहेत बरं, एवढी मोठी झालीत आणि सारखे आजींच्या अवतीभोवती असतात. हा, जुली सुटलेली आहे. काय करते वैशू? नाश्ता उपीट करते. बर, फोडणी देते का उपीटाला? बरं. तर आज सगळ्या आजींसाठी उपीटाचा नाश्ता आहे, म्हणजे उपमा करते. कुंभार मॅडम काहीतरी करतात तिकडं. मंदाई झाली आंघोळ? बर. उन्हात बसा. उन्हा मोत्या कसा लोळतोय बघितलं का तिकडं? मोत्याला पण दाखवायला पाहिजे, तो तर लय करामती आहे बघा, तिथं लोळतोय. चला वरती जरा जाऊन येते पटकन. रामकृष्ण हरी. राम राम. काय चाललंय? अरे बापरे,
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अरे बापरे, इथं तर सगळ्या मुंग्या जमा झाल्यासारख्या झाल्यात. रामकृष्ण हरी. कसे आहे सगळे तुम्ही? छान आहे. अक्काला काम लावलंय का? अक्का सगळेजण बसले तर अक्काला काम लावलंय. माय काय करावं काय नाही. मंगल मावशी या इकडं, चला. काय चाललंय? हा चला. आणि ताई काय म्हणताय? बरी आहेस का? बरी. आराम वाटते? आराम वाटते. कसं वाटते? करमते का इथं? करमते की. हा खरं का? होय. कशा आहेत ही मैत्रिणी? बरे आहेत का? बरे आहेत की. का गाव येता? नाही नाही का? हात कशाला जोडायचं? ते सवय लागलेली मंदिरातली. मंदिरात कशाला सवय लावली होती? स्वामीच्या मंदिरात काय करत होती स्वामीच्या मंदिरात? दर गुरुवारी जात होते. मग काय होतं मग? रडा येते. स्वामींचं नाव काढलं की रडायला येतं ना. स्वामी आहेत का नाही? हा तुला कशामुळे वाटलं स्वामी आहेत? का रडू आलं? हा कारण मी सगळं केलं तिथेच. स्वामींच्या मठामध्ये म्हणजे स्वामींच्या मठात राहायला होती? नाही नाही, हा. पण केलंय माझ्या श्रद्धेने मी. श्रद्धेने केले तुझ्या? माझ्या वर्षात श्राद्ध हे मी तिथंच केले. स्वामींच्या मठात तुझ्या नवऱ्याचं म्हणजे? हा हा हा. तू स्वामींनी काहीतरी चांगलं केलं ना तुझं पण? केलं. काय वाटतं तुला? काय नाही वाटत, चांगलं केलं माझं. स्वामींनी दुःख झालं ना तुझं, गेलं ना. आता आहे का तुला दुःख? नाही इथं आल्यावर काय वाटलं तुला? काय नाही. स्वामींनी सगळं घरदार दिले माझ्यावर. अगं माझी बाय, तुला स्वामींनीच घर दिलं हे. हं? हे स्वामींचंच घर आहे. हे स्वामींच्याच लेकरांचं घर आहे. कळलं? म्हणून कधी डोळ्यात पाणी आणायचं येतं मला माहिती आहे. ते तुझी श्रद्धा आहे. ते दुःखाचे अश्रू आहे ना, सुखाचे आहेत. म्हणजे तू जेवढी भक्ती केली ना त्या स्वामींची, त्याच्यामुळं आज तुला स्वामींनी त्याचं फळ दिलं. आहेत का नाही मग स्वामी? आहेत ह्या विश्वात आहेत. आहेत आहेत. सगळं चांगलं होईल. चांगलं चांगलं झालं ना झालं. म्हणजे बाय, रडू नको. हाय की तुला लेक मिळाली का नाही? हा मिळाली. का नाही मिळाली? खरं नाही सांग. मिळाली की. मग आनंदी राहा. खूप दुःख भोगलं असेल तर आता आनंदी राहा, खुश राहा. आणि हात सारखे नाही जोडायचे, फक्त देवापुढे हात जोडायचे, स्वामींपुढे हात जोडायचे, भगवंताच्या मंदिरात गेल्यावर हात जोडायचं. आपण माणूस आहे, आपण देव आहे का? नाही. ही फक्त हात देवाच्या पुढे आपण उभे करायचे, जोडायचे आणि आशीर्वाद द्यायचा. असे हात करायचे. कसे करायचे? असे. हा तुला खूप आशीर्वाद आहे माझा म्हणायचं. हा हा. ह्या लेकीला खूप खूप आशीर्वाद आहे. हा बस. आणि खुश राहा, आनंदी राहा, मस्त राहा. बरं वाटते ना जरा? पायांची सेम आपल्या सुंदराजी सारखे पाय सुजलेले, सगळं शरीर सुजलेले, पण सगळं कमी होईल लवकर. हाय का नाही? ही काय म्हणते? नाही काय. कसं वाटते? हो बरं. जायचं का बहिणीकडे? नको. का? आता तर रडत होती. कुठे रडले मी? आता नाही रडली तू? 2 दिवस खूप रडली माहितीये का? आता खुश आहे तू? मी कोण आहे? ही आई आहे तुमची. हा माझी आई आहे. मी कोण आहे? लेख आहे. लेख आहे. हा हे इकडे काय? तू कशी आहे? बरी आहेस का? मग आनंदी आहे तू? बस खुश राहा बरं. तिला टिकली लावा गा आणून. हिचं तर इतकं वाईट आहे ना खरंच बिचारीला. दोन्हीकडचं गणगोत, कोणी नाही. नाही नवऱ्याकडं. माय माझी रडू नको तू. कशी सांगतं मग माझी बाय. रडू रडत ना, मी रडत ना. मी तुम्हाला रडू देत नाही, मी पण रडत ना. होय नाही माझी बाय. कोण नाही नवरा, नवऱ्याचं इकडचं बी कोण नाही आणि तिकडचं बी कोण नाही. कोण आहे आता? मी कोण आहे? मी कोण आहे? मी कोण आहे? आई. हा मी आई झाली. बहीण. नाही नाही बहीण ताई. तुम्हाला सांगू का, हे दोघी इतक्या चांगल्या आहेत ना, इतक्या खुश आहेत, आनंदी आहेत. आणि असं नाही की ते हा पहिला व्हिडिओ त्यांचा ते घेतलेला ना, आता मी पहिल्यांदा वरी आले. मला आता वरती येणं होतच नाहीये जरा. आहे का नाही ग? तर पण खुश आहे ना तू? व्यवस्थित आहे? रडायचं नाही. हा आता काही काम करायचं नाही.
तू खूप कष्ट केलं, लोकांचं झाडून भांडी धुणं झाडू लावले. हा आता काय करायचं? आता ह्या लिकीकडे काय करायचं? तू काय आराम करायचं. हा मी तुला मगाशी काय सांगितलंय? पडायचं नाही, नाही सारखं धडपड करायची नाही, शांत राहायचं. सगळे देतात. हा. हा डोळे पुस. कसे कोमल भामाजी? छान आहे छान सगळे चांगले आहेत, हो छान आहे. सगळे ठणठणीत आहेत. हे बघा सगळे ठणठणीत आहेत आणि सगळे खुश आहेत. ही तर लेकरू फार खुशच खुश आहे. आम्ही रडत नाही. घर व्हायला ना तयार आता. आमचं लवकर होईल आपलं. घर काय वाचला आजी? मस्त रामकृष्ण हरी. सगळे असे वाटतं आपल्याला लिफ्टी आपल्याला बंगला होईल. बंगला बंगला. दिसते आपल्याला. मग आता आई घराचं काम करायला आहे, कळलं? आई घराचं काम करायला आहे, तर ह्या लेकरावानी नीट राहायचं, पडायचं नाही, काय करायचं नाही, टवळग्या गत. हा हा आशीर्वाद म्हणायचं. तर चला, तुमच्या आजी लोकांना तुम्हाला मी भेटवले, झालं. खुश आहेत, आनंदी आहेत, छान आहेत. आपली काय ते हे काय नाव हिचं मला लक्षात राहीना. वैजंत आजी तर एकच नंबर आहे. कशी आहे तू? डान्स कसा केला तू? दाखव बर करून, गाणं म्हणून दाखव बर. ते लावा की तुम्ही. काय लावू? हे लावा म्हणते. आता हे लावायला संध्याकाळी आल्यावर लावते, आहे का नाही? मग त्याच्यावर तू गाणं म्हणणार. लय भारी, लय खुश राहते ती, एक नंबर आनंदी राहते ती. हा आहा लय हसायला लागतं तिला. चला मात्र आजी जाऊ. जाऊ मी जाऊ का? नको म्हणते. कुठं जायची? आता हा चालत. हा साळत जाऊ. पेपर माझा पहिल्यांदा सुटू दे चांगला, म्हणून मला आशीर्वाद दे. हा आशीर्वाद आहे. चांगला पेपर सुटू दे. हा चला तर निघते मी. हा बाय बाय टाटा. हा. हो आशीर्वाद. हा आशीर्वाद.